आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। राज्यामध्ये रुग्णवाढीचा आलेख झपाट्याने वाढतोय, त्यामुळे आता राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका निर्माण झालाय। राज्यात लसीकरण सुद्धा अतिशय वेगाने सुरू आहे, तरीही काही नागरिकांच्या बेपर्वाईमुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे। कोरोना अस्तित्वातच नाही अशा प्रकारची भावना अनेकांची झाली आणि मास्क वापरणं तर सोडाच, पण शासनाच्या कोणत्याही नियमांचं पालन न करता बेफिकीरपणे वागणाऱ्या लोकांमुळे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रसार हे सगळं वाढलं आणि त्यामुळे आता राज्य सरकारला कठोर उपाययोजना करण्याची वेळ आली आहे। आणि आता थेट जाऊयात, आपल्यासोबत स्वतः डॉक्टर शेखर मांडे आहेत। डॉक्टर, स्वागत आहे आपलं। मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे ब्रेकवर जाण्यापूर्वीच मी आपला परिचय थोडक्यात करून दिला होता, पण CSIRचे महासंचालक, शास्त्रज्ञ, विचारवंत हे तर आहेतच, पण वेगवेगळ्या उपचार पद्धती आणि पायाभूत संशोधनात सुद्धा डॉक्टर मांडे यांचं योगदान मोठं आहे। डॉक्टर, स्वागत आहे आपलं। माझा पहिला थेट प्रश्न, महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची जी ही दुसरी लाट नव्हे तर आता तिसरी लाट आहे, तर ती इतक्या टोकाला पोहोचली आहे, थेट जर का विचारायचं तर ही लाट तोडण्याकरता आणि ही साखळी तोडण्याकरता काय करायला हवं? असे की असे रोग जे असतात ते लाटींमध्ये येतातच, आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे। आणि कोरोनाच्या काळामध्ये पण आपण पाहिलं आहे की इतर देशांमध्ये फ्रान्स, इटली, ब्रिटन अशा लाटींमध्ये आला होता। त्याला तोडण्याचे 3 प्रकार असतात, मुख्य प्रकार असतात, आणि आपण तिन्हींचं अंमलबजावणी करणं अत्यंत आवश्यक आहे। पहिला प्रकार म्हणजे लसीकरण। लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करून घ्यावं, हा एक उपाय आहे। दुसरा प्रकार की त्याला आपण कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणतो, ज्याच्यामध्ये आपण घराच्या बाहेर पडताना मास्क घातल्याशिवाय बाहेर पडत नाही, आपण एकमेकांपेक्षा दूरी ठेवतो, आपण गर्दी करत नाही वगैरे, असा हा दुसरा प्रकार। आणि तिसरा की आपण जसं की सध्या बऱ्याच आपण पाहिलं की तुम्ही त्याचा उल्लेख केला की लोकांमध्ये वागणूक थोडी कमी झाली होती कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियरची, आणि मग लोकांनी पार्ट्या सुरू केल्या, लग्नाची पार्टी सुरू झाली, लोकांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या सुरू झाल्या, लोक सगळीकडे इकडे तिकडे फिरू लागले, गर्दी केली खोल्यांमध्ये वगैरे। त्यामुळे बंद खोल्यांमध्ये जास्ती वाढण्याची शक्यता असते, खुल्या मोकळ्या जागेमध्ये वाढण्याची शक्यता कमी असते। त्या तिन्ही गोष्टींचा जर आपण विचार केला की लवकरात लवकर लसीकरण, कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क, दूरी वगैरे, आणि तिसरं बंद खोल्यांमध्ये कमी राहण्याच्या ऐवजी मोकळ्या जागेमध्ये जास्ती राहून आणि लोकांची गर्दी न करणे, हे जर आपण केलं तर निश्चित रूपाने आपण या लाटीला परत आटोक्यात आणू शकतो। हे तर खरंच आहे, आणि हे आपल्या आजूबाजूलाही आपण पाहतो की लोक बेफिकीर झाले आणि सगळेच बेफिकीर झाले। म्हणजे सर्वसामान्य नागरिक, काही प्रमाणात प्रशासन, शासन, सगळ्यांना वाटलं की आता बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आलं। पण केवळ या बेफिकिरीमुळे वाढला कोरोना, का वातावरणातले बदल किंवा अन्य काही गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या? जेव्हा आकडे वाढतात त्याच्यामागे 1-2 वेगवेगळ्या प्रकारचे कारण असतात। बेफिकीर हे सगळ्यात मोठं कारण आहे की लोक विसरले की रोग अजून दूर झालेला नाहीये आणि लोकांना एकदम वाटलं की सगळं नॉर्मल सुरू झालंय। हा सगळ्यात मुख्य कारण हे आहे। पण इतर कारण पण असू शकतात आणि त्या कारणांबद्दल आपल्याला अजून माहिती नाही की ते खरोखर आहेत की नाही। जसं की आपण म्युटंट्स म्हणतो की काही काही म्युटंट्स आपल्याला आता आढळून येत आहेत महाराष्ट्रामध्ये। एक पर्टिक्युलरली डबल म्युटंट आहे L452R E484Q, तो आपल्याला जवळजवळ 15-20% लोकांमध्ये आढळून येतोय। तर त्यामुळे नक्की काय ते आपल्याला कळणार नाही, पण एक आपण नक्की म्हणू शकतो की लोकांमध्ये जी बेफिक्री आली होती त्याच्यामुळे ते प्रमाण बऱ्यापैकी वाढलेलं आहे। पण मग डॉक्टर मांडे, आपण याला असं हा कोरोनाचा नवा स्ट्रेन आहे असं म्हणायचं, आणि जर का नवा स्ट्रेन असेल तर तो एकच आहे का 10, 15, 20? म्हणजे माध्यमांमध्ये चर्चा अशी होते की ते 10-15 पेक्षा जास्त वेगवेगळे स्ट्रेन समोर येतात, आणि यावेळचा स्ट्रेन हा सगळ्यात घातक आहे? घातक आहे की नाही आजच्या दिवशी आपल्याला माहिती नाही, पण एक निश्चित आहे की आपल्याला 15-20% लोकांमध्ये आढळून येतोय, आणि त्याच्यामुळे आपल्या लोकांमध्ये तरी थोडी गंभीरता आपल्याला समजून येते की एकदम 15-20% लोकांमध्ये हा म्युटंट कुठे आढळून आला म्हणून, डबल म्युटंट ज्याला आपण म्हणतो। L452R जो आहे तो कॅलिफोर्नियामध्ये पण आधी आला होता, आणि त्याच्यामध्ये दुसरा जो म्युटंट आलाय E484Q, तो आपल्याला आता महाराष्ट्रामध्ये आढळून येतोय। आणि हा घातक आहे का नाही, का हा वेगाने पसरतो की नाही, हे अजूनही उघडे प्रश्न आहेत,
आणि त्याचं उत्तर आपण येत्या एखाद महिन्यामध्ये आपल्याला समजून येईल आहे. पण आजच्या दिवशी हा स्ट्रेन आपल्या समोर आलेला आहे, हे थोडं गंभीर आहे. बरं. डॉक्टर, गेल्या काही दिवसात असं सुरुवातीला सांगितलं जात होतं साधारण एक 8 महिने 6 महिने पूर्वीपर्यंत की 12-14 वर्षाच्या खालच्या मुलांना किंवा लहान मुलांना, अगदी 10 वर्षाच्या खालच्या मुलांना याचा धोका नाही. पण गेल्या काही दिवसात अगदी 10 वर्षाच्या पेक्षा कमी असलेल्या मुलांमध्ये सुद्धा कोरोनाची लक्षणं आढळत आहेत किंवा ते कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. याकडे कसं पाहिलं पाहिजे आणि यावर उपाय काय? असं आपण कधीच म्हटलं नाही की लहान मुलांना कधी कोरोना होणार नाही म्हणून. आपण फक्त म्हणत आलो होतो की माणसाची जी इम्युन शक्ती असते, प्रतिरोधकता शक्ती जी असते, हो. ती 18 वर्षाच्या खालच्या लोकांमध्ये बऱ्यापैकी तगडी असते. आणि जसे लोक वयस्क होतात, मुख्यतः 60-65 झाले की मग प्रतिरोधकता थोडी हळूहळू कमी व्हायला लागते. आपण असं कधीच म्हटलं नव्हतं की मुलांमध्ये होणार नाहीच म्हणून. पण मुलांमध्ये आढळून येत आहे, हे काय असं पूर्णपणे अनपेक्षित नव्हतं तसं. बरं. पण मग जर का या सगळ्या गोष्टी होत्या आणि आताची जी लाट आहे त्यात ज्या पद्धतीनं कोरोनाचा प्रसार पाडतोय, म्हणजे पूर्वी 5 जणांच्या कुटुंबामध्ये एखादीच व्यक्ती पॉझिटिव्ह यायची. आता असं होतंय की अख्खं कुटुंबाच्या कुटुंब पॉझिटिव्ह सापडत आहे आणि मुंबईतच नाही तर अगदी गावाकडे पण याचं प्रमाण खूप जास्त आहे. सुरुवातीला जेव्हा पहिली लाट आली होती, तेव्हा लोकांच्या मनामध्ये बऱ्यापैकी भीती होती. एखाद्या परिवारात एखादा व्यक्ती जर पॉझिटिव्ह आला, तर ताबडतोब त्या व्यक्तीला आपण आयसोलेट करत होतो, क्वारंटाईन करत होतो, खाणं पिणं पण बाहेरून देत होतो. तर इतर लोकांशी आपण संबंध त्याचा कमी केला होता. ज्यावेळेस थोडं आपल्यामध्ये बेफिकिरी याच्याकरता आली, की आपल्याला वाटलं नाही की हे आपल्याला पण होऊ शकतं आणि आपल्याला वाटलं की प्रमाण खूप कमी झालंय. ज्याप्रमाणे डिसेंबर जानेवारीमध्ये आकडे इतके कमी झाले होते, लोकांना वाटलं की हे संपलंय आणि याच्यापुढे आता काही परत येणार नाही. आणि त्याच्यामुळे आपण लोकांना क्वारंटाईन करायचं एखाद वेळेस विसरलो असू आणि आपण लोकांना हे पण सांगायचं विसरलो असू की गेल्या काही दिवसामध्ये माझा आपल्या सगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट आलेला आहे आणि ज्यामुळे तो माणूस पॉझिटिव्ह आहे, त्यांनी इतर लोकांना वेळेवर आपण जे म्हणतो की त्यांना सतर्क केलं नाही असं म्हणू शकतो. डॉक्टर मांडे, गेल्या काही काळापासून सगळ्यांच्या तोंडी याची चर्चा करताना एक विषय आहे तो रेमडेसिवीरचा. काही जण म्हणतात की हे इंजेक्शन हे खूप फायद्याचं आहे किंवा महत्त्वाचं आहे सिरियस किंवा गंभीर असणाऱ्या रुग्णाकरता, तर काही जणांना असं वाटतं की याचा फारसा काही उपयोग नाही, कारण WHO किंवा काही प्रगत देशांनी सुद्धा ते नाकारलंय. तुमचा याच्यातला विचार काय? असं नाकारलंय असं नाही. रेमडेसिवीर हे जे औषध आहे हे कोरोनाच्या काळातच आपल्या समोर आलेलं आहे. अमेरिकेतील गिलियड नावाची कंपनी त्यांनी हे तयार केलं होतं आणि रेमडेसिवीरचं इंजेक्शन जगभर बऱ्याच लोकांना देण्यात आलेलं आहे. रेमडेसिवीरमुळे असा फायदा लोकांना लक्षात आलेला आहे की जो हॉस्पिटलचा आपला स्टे होता, की जो सुरुवातीला 15 दिवसापेक्षा जास्ती असू शकत होता, तो हॉस्पिटलचा स्टे कमी होतोय आणि बरेचसे लोक जे वॉर्ड मधनं ज्यांना आयसीयू मध्ये नेऊन जावं लागत होतं, त्यांची पण संख्या थोडी कमी होते असं आपल्याला आढळून आलं होतं. हे जीव वाचवणारच आहे की नाही त्याच्यावर अजूनही आपल्याकडे पूर्ण उत्तर नाही आहे की रेमडेसिवीर जीव वाचवेलच का नाही. पण ऍटलीस्ट हे माहिती होतं की हॉस्पिटलचा स्टे याच्यामुळे कमी होतोय आणि ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनची अवेलेबिलिटी कमी होत होती ती थोडी वाढते आहे. असा रेमडेसिवीरचा तेवढा फायदा होत होता. या सगळ्यावर लसीकरण आणि तुम्ही जसं म्हणालात की याचे जे नॉर्म्स आहेत, मास्क घालणं, हात वारंवार धुणं, गर्दी फार न करणं किंवा अंतराच्या नियमाचं पालन करणं, तर जलद लसीकरण हाच त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय आहे. 2 उपाय. एक तर लवकरात लवकर लसीकरण करणं जास्तीत जास्त लोकांनी, कारण आपल्याला तर व्हायरस ट्रान्समिशन जे आहे त्याची चेन आपल्याला तोडायची आहे. तर आपलं कर्तव्य आहे की हे चेन आपण कशी लवकरात लवकर तोडणार आहोत. त्याच्याकरता लसीकरण एक उपाय आहे. दुसरा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर. लसीकरण केल्यानंतर सुद्धा कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे. लसीकरण केलं म्हणजे आपण पूर्णपणे मुक्त झालो असं नाही. बऱ्याच लोकांना लसीकरणानंतर पण रोग होत आहेत, पण त्या लोकांमध्ये गंभीरता बरेचपैकी कमी होते. की जे लोकांना एखाद वेळेस लसीकरण केल्याशिवाय जर रोग झाला असता, ते शक्य आहे की त्या लोकांना हॉस्पिटलमध्ये किंवा आयसीयू मध्ये नेऊन जाण्याची शक्यता होती. ती शक्यता बऱ्यापैकी कमी होते लसीकरणामुळे. पण रोग एकदमच होणार नाही असं आपण पण म्हणू शकत नाही काही काही लोकांमध्ये. तर जवळजवळ 10 ते 20% लोकांमध्ये लसीकरणानंतर सुद्धा रोग होऊ शकतो, पण त्याची इंटेन्सिटी कमी होईल. त्यामुळे लसीकरण केल्यानंतर सुद्धा सर्वांनी कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरचं पालन करणं अत्यंत आवश्यक आहे.
आणि कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आता आपण ज्याच्याबद्दल चर्चा केली की हो. मास्क लावणं, एकमेकांपेक्षा दूरी ठेवणं हे वगैरे. बरं. लस जी सध्या दिली जाते तर भारतातली जी लस आहे ती 2 प्रकारची आहे. पण त्याच्याबद्दल लोकांच्या मनात थोड्या शंका आहेत. काही जणांना असं वाटतंय की हीच लस घ्यावी, ही लस घेऊ नये. याबद्दल तुम्ही लोकांच्या मनातली शंका कशी दूर कराल? त्याच्यामध्ये शंका करण्याचं काही कारण नाहीये. भारत सरकारने जेव्हा दोन्ही लसींना जेव्हा अनुमती दिली होती, कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड, त्याच्या मागे बऱ्यापैकी विचारविमर्श झाला होता. आणि या सब्जेक्टमध्ये जे सगळे लोक तज्ञ जे आहेत, त्या लोकांनी बसून एकत्र विचार केला होता, की कोणतं चांगलं आहे, कोणतं नाही वगैरे. आणि असं आढळून आलं की दोन्ही लसी इक्वली इफेक्टिव्ह आहेत. कोविशिल्ड सुद्धा आणि कोव्हॅक्सिन सुद्धा. या दोन्ही लसींच्या मागचं विज्ञान जे आहे, ते विज्ञान जगत त्याच्याबद्दल विचारविमर्श करत राहिले, की त्याचं विज्ञान कसं आपण समजून घ्यायचं. पण सामान्य लोकांकरता दोन्ही लसींमध्ये काहीही फरक नाहीये. आपला नंबर जेव्हा येतो हॉस्पिटलमध्ये आणि हॉस्पिटलने सांगितलं की तुम्हाला हीच लस घ्यायची आहे, तर जरूर जाऊन तीच लस आपण घ्यावी लवकरात लवकर. बरं. याच्यातल्या अंतराचा जे गणित सांगितलं जातं, सुरुवातीला 1 महिन्याचा कालावधी दिला होता, नंतर 3 महिन्यापर्यंतचा कालावधी सांगितला गेला केंद्रीय मंत्र्यांतर्फे. बरोबर आहे. तर सुरुवातीला जेव्हा क्लिनिकल ट्रायल्स झाल्या होत्या, तेव्हा 2 डोसेस मधला अंतर आपण 28 दिवस म्हटलं होतं. हो. पण जनरली काय असतं की बूस्टर डोस 4 ते 12 आठवड्यामध्ये केव्हाही दिला तर इफेक्टिव्ह असतो. बरं. आणि इनफॅक्ट आपण लोकांना म्हणत आहोत सध्या की बूस्टर डोस जो तुम्ही आहे तो जनरली 6 ते 8 आठवड्यानंतर घ्या. म्हणजे आपल्याला लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांना आपल्याला लसीकरण करता येईल. त्यामुळे 4 ते 12 आठवड्यामध्ये केव्हाही घेतला तर चालेल आहे. शक्यतोवर 6 ते 8 आठवड्यामध्ये दुसरा डोस अवश्य घ्यावा. बरं. ह्या लसीच्या बद्दलची शंका तुम्ही सांगितल्यामुळे लोकांच्या मनातली दूर होईल अशी अपेक्षा आहे. कारण प्रामुख्यानं लहान मुलांना जसं समजावणं काही वेळेला कठीण असतं, तसं ज्येष्ठ नागरिकांच्या मनातली ही शंका दूर करणं फार कठीण जातं आणि डॉक्टरांना सुद्धा 1 नाही 10 प्रश्न याच्याबद्दलचे विचारले जातात. याला जोडून पुढचा प्रश्न, आत्तापर्यंत असं होतं की शहरी भागात किंवा शहरी भागातल्या सुद्धा झोपडपट्टी किंवा चाळीच्या वस्तींमध्ये हा कोरोना अधिक वाढत होता. आता असं लक्षात येतं की मोठे टॉवर्स, हाय प्रोफाईल सोसायट्या, अगदी बंगले म्हणजे जे आयसोलेटेड असतात खरं तर लोकांपासून, अशांमध्ये सुद्धा ते प्रमाण वाढतंय आणि ग्रामीण भागात सुद्धा याचं प्रमाण झपाट्यानं वाढतंय. ओके. या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मोठ्या मोठ्या इमारतींमध्ये वाढण्याचं साहजिक आहे. कारण तिथे डेन्सिटी जी असते लोकांची राहण्याची ती जास्ती आहे. बरेचसे लोक लिफ्टने वरती जाती येतात. लिफ्टमध्ये बऱ्यापैकी जास्ती लोक भरून जातात. त्यामुळे एकमेकांना तिथे रोग लागण्याची शक्यता जी आहे ती खूप जास्ती असते. म्हणून बऱ्याच इमारतींमध्ये लिहिलं असतं की लिफ्टमध्ये जास्तीत जास्त 2 किंवा 3 किंवा 4 लोकांनी जावं एका वेळेस. ते त्याच्याकरताच सूचना त्याच्याकरताच दिलेली आहे की आपण रोग तिथे पसरवण्यामध्ये आपला हात येणार नाही म्हणून. त्यामुळे मोठ्या इमारतींमध्ये जो रोग पसरतोय ते साहजिक आहे. ते पहिल्या वेळेस पण आपल्या लक्षात आलं होतं. थोडी चिंता करण्याची गरज ही आहे की आता टियर 2, टियर 3 सिटीज मध्ये पण प्रमाण थोडं वाढतंय. हो. आणि ग्रामीण ठिकाणी पण आपल्याला काही काही केसेस आता आढळून येत आहेत. त्याच्यावर आपल्याला चिंता करणं निश्चितपणे आवश्यक आहे. पण मला वाटतं की सरकार याच्यामध्ये थोडं गंभीरतेने बघत आहेच. बरं. एक 2-3 फक्त प्रश्न काही असं आहे की आपल्या शरीरात मूलतः सुद्धा काही विषाणू असतात, आपल्या आजूबाजूलाही काही विषाणू असतात, जे आपल्याला शरीराला त्रासदायक असतात, त्याचा आपल्याला खूप जास्त त्रास होतो. तर मुळात या विषाणूवर रोगप्रतिकार शक्ती हाच त्याचा जर का गाभा असेल तर आणि पारंपरिक औषधांचा काही त्याला पर्याय आहे का? आत्ता जी औषधं साधारणपणे दिली जातात म्हणजे पॅरासिटामॉल किंवा व्हिटॅमिन सी आणि बाकीची ज्या व्हिटॅमिन्स, तर हाच त्याच्यावरचा सगळ्यात चांगला उपाय का दोन्ही एकत्र केलं पाहिजे? असं आहे की हा जो रोग आहे ना कोविड-19 हा थोड्या वेगळ्या प्रकारचा आहे. ही जी व्हायरस जेव्हा आपल्या शरीरामध्ये येते आणि बराबर आपल्या खूप साऱ्या कॉपीज बनवायला लागते आपल्या शरीरामध्ये. म्हणजे लाखांनी आपल्या पेशींमध्ये याच्या कॉपीज बनायला सुरुवात होते. आणि आपल्या शरीराची प्रतिरोधकता जी आहे ती पूर्णपणे सक्षम आहे की व्हायरसला ओळखून त्या व्हायरसला आपल्या शरीराच्या बाहेर कसं फेकायचं. या पूर्ण प्रतिक्रियेला जवळजवळ 8 ते 10 दिवस लागतात की आपलं शरीर व्हायरसला ओळखेल आणि व्हायरसला बाहेर फेकण्याची प्रतिक्रिया सुरू करेल. आणि जवळजवळ 10 ते 12 दिवसामध्ये व्हायरसचा काउंट पण कमी यायला लागतो. पण त्या सुमारास काय होतं की आपल्या शरीराची जी प्रतिरोधकता आहे, आपण ज्याला इम्युनिटी म्हणतो, ती थोडी जास्तच रिॲक्ट करते, ज्याला आपण हायपर रिॲक्शन म्हणतो.
बर. आणि त्याच्यामध्ये मग लोकांना मग थोडा त्रास व्हायला सुरू होतो, जे आपण म्हणतो की ऑक्सिजनची कमी पडते वगैरे. हे या गोष्टी ते दुसऱ्या प्रतिक्रियेमुळे होतात, की आपलं शरीर त्याला थोडं जास्तीच रिॲक्ट करायला लागलेलं असतं म्हणून. पण विषाणूला थांबवायला आपलं शरीर पूर्णपणे सक्षम आहे. जसं तुम्ही म्हटलं की इतर विषाणूंना पण आपलं शरीर थांबवतं. जसं इन्फ्लुएन्झा व्हायरस झाली, कॉमन कोल्ड व्हायरस हो. झाली. या सगळ्या व्हायरसेसना आपलं शरीर साहजिक नैसर्गिक रूपाने त्यांना सहज मात करतं. पण त्याला काही दिवस लागतात. जसं की आपण कॉमन कोल्ड म्हटलं, कोणताही व्हायरल डिसीज जर आपल्याला झाला, तर आपल्याला डॉक्टर जवळजवळ 3 ते 5 दिवस म्हणतात, की थोडं लक्ष ठेवा आणि 3 ते 5 दिवसात आपण आपलं शरीर त्याला पूर्णपणे काबूमध्ये आणतं. मग थोडा वेगळा आहे त्या मानाने. बर. एक प्रश्न आणखीन शेवटचा बहुधा, की तुम्ही वॅक्सिनेशन म्हणालात आणि मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन केलं पाहिजे. पण म्हणजे हा थेट प्रश्न अशा करता, की तुम्हाला असं वाटतंय की देशाच्या वेगवेगळ्या भागात असलेली लोकसंख्या पाहता आणि 2च कंपन्या देशामध्ये ही लस बनवतात, आवश्यक त्या प्रमाणात अधिक पुरवठा व्हायला पाहिजे मागणीच्या प्रमाणात? असे की आपल्या दोन्ही कंपन्या ज्या आहेत, या अत्यंत चांगल्या कंपन्या आहेत. इनफॅक्ट पूर्ण जगभर आज जर आपण पाहिलं, तर जवळजवळ 60 ते 70% व्हॅक्सिनचा पुरावा आपल्या देशातून होतो. आणि या 2 कंपन्यांमुळेच होतो. आणि इनफॅक्ट भारत बायोटेक वगैरे म्हणजे इव्हन आफ्रिका आणि जे गरीब देश आहेत त्या लोकांना जाऊन पण लसी पुरवतात. तर दोन्ही कंपन्या खूप चांगल्या आहेत. त्यांची कॅपॅसिटी पण खूप चांगली आहे. आणि आजच्या दिवशी दोन्ही कंपन्या पूर्ण कॅपॅसिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करत आहेत. माझी भेट आत्ताच गेल्या आठवड्यात डॉक्टर कृष्णारांबरोबर झाली होती, जे भारत बायोटेकचे हो. मॅनेजिंग डायरेक्टर. आणि त्यांनी मला पूर्णपणे सांगितलं, की आमची पूर्ण कॅपॅसिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू आहे आणि ते अजून एक नवीन फॅसिलिटी सुरू करतायत, जिथे अजून ते मॅन्युफॅक्चर करू शकतील म्हणून. तर आपण या दोन्ही कंपन्यांवर विश्वास ठेवावा, सिरम इन्स्टिट्यूटवर पण आणि भारत बायोटेकवर, की या दोन्ही पण पूर्णपणे सक्षम आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त काही काही ऍप्लिकेशन्स आपल्या ड्रग कंट्रोलरच्या समोर येत आहेत आणि ड्रग कंट्रोलर साहेब त्यांच्याकडे बघत आहेत, की ज्याच्या नवीन ऍप्लिकेशन्स येत आहेत इतर लसींचे सुद्धा. आणि आशा करूया की लवकरात लवकर या लसींचे निकाल चांगले आपल्या समोर येतील आणि ड्रग कंट्रोलर मग त्यांना परवानगी देईल, अशी आपण आशा करूया. हे जे मगाशी तुम्ही स्ट्रेन बद्दल सांगितलं त्यावेळेला मी खरं तर एक प्रश्न विचारायचा विसरलो. हा जो नवीन स्ट्रेन येतोय, तर भारतातल्या या दोन्ही लसी या नवीन येणाऱ्या सर्व स्ट्रेनच्या करता परिणामकारक आहेत? असं तर आज गृहीत धरायला काही हरकत नाही आपल्याला. कारण विज्ञानामार्फत असा काही आपल्यासमोर पुरावा आला नाहीये की लसी याच्यावर इफेक्टिव्ह नाहीयेत म्हणून. पण ती पॉसिबिलिटी जी आहे ती ऑलवेज असते, पॉसिबिलिटी की लस एखाद्या दिवस काम करणार नाही. पण ते विज्ञान जगत बघेल आहे. सामान्य माणसांनी याच्याकरता चिंता करण्याची आवश्यकता नाही. आजच्या दिवशी आपल्या समोर भरमसाठ पुरावा आहे की या लसी म्युटंट स्ट्रेनवर पण काम करतात. बर. म्हणून सामान्य लोकांनी लवकरात जाऊन लसीकरण करणं आवश्यक आहे. बर. तुमच्याशी बोलत असताना काही प्रश्न सोशल मीडियातनं सुद्धा फेसबुक ट्विटरवरनं आपल्याकडे येत आहेत आणि त्याच्यातला एक प्रश्न असा आहे, तुम्ही या विषयातले एवढे मोठे तज्ज्ञ आहात या देशातले आणि संशोधन करताय, तर या कोरोनाच्या उगमाबद्दल लोकांच्या मनात काही प्रश्न आहेत की खरंच याचा लॅबमधनं झाला, म्हणजे मॅनमेड आहे, वुहानच्या कत्तलखान्यातनं झाला किंवा काय झाला, याच्याबद्दल आता काही ठाशीव किंवा ठोस काही विशिष्ट पुढे आलंय? असं आहे की पहिले डिस्क्लेमर की मी खूप तज्ञ नाहीये या विषयामध्ये. माझे सगळे जे CSIR मध्ये जे लोक काम करतात ते मला रोज सांगतात काय होतंय काय नाही. त्यामुळे माझी माहिती जी आहे ती इतर लोकांकडून आलेली आहे. तर मला काही तज्ञ एवढं मानू नका या विषयामध्ये. दुसरं, WHO ची टीम गेली होती इतक्यात काही आठवड्यांपूर्वी हो, चीनमध्ये. वुहानला. वुहानला. आणि त्यांनी हेच बघायला गेले होते की याचा उगम कुठून झाला या व्हायरसचा. पण उगम आजच्या दिवशी असं मानलं जातंय की वुहानमध्ये जी व्हायरस रिसर्च लॅबोरेटरी आहे तिथे काम चाललं होतं काही कोरोना व्हायरसेस वरती. आणि बहुतेक तिथे ते बॅट म्हणजे वाटवगळामधनं ते माणसामध्ये आलं. पण इंटरमिजिएट आपण ज्याला पँगेलिन्स म्हणतो त्यांच्यामध्ये पण गेला असण्याची शक्यता आहे. पण एक्झॅक्टली उगम कुठे झालाय आजच्या दिवशी पण आपल्याला माहिती नाहीये. पण लोकांच्या ज्या कल्पना आहेत की हे मॅनमेड आहे, ही चुकीची कल्पना आहे. आजच्या दिवशी आपण हेच मानू की नॅचरली व्हायरसेस जेव्हा एका प्राण्यामध्ये दुसऱ्या प्राण्यामध्ये जातात, त्याला आपण इंग्रजीमध्ये झुनोसिस म्हणतो, ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि बऱ्याचशा व्हायरसेस अशा एका प्राण्यामध्ये दुसऱ्या प्राण्यामध्ये अवश्य जातात. जसं बर. आपल्याला माहितीये की HIV जी आली होती हो. ती एप्स आली होती. हो. हो. त्याच्यामध्ये क्रिमियन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणून जी होती SIV, त्याच्यामध्ये काही बदलाव झाला आणि ती मग माणसामध्ये आली. तर बरोबर. असे झुनोसिसचे प्रकार व्हायरसेसमध्ये बरेच माहिती आहेत. बरोबर. आणि सार्स या या कोरोना आणि अशा त्याच्या जवळपासच्या काही विषाणूवर गेल्या वर्षभरात नवीन संशोधन काय झालंय? भारतात सुद्धा काही ठिकाणी संशोधन सुरू आहे. त्याबद्दल काय सांगाल?
डॉक्टर, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आता आला, हां. मध्ये थांबला होता. हां, काही सेकंद गेला होता. डॉक्टर मांडे, मला प्रश्न असा विचारायचा आहे की कोरोना किंवा यासारख्या विषाणूंवर भारतामध्ये सध्या काय संशोधन सुरू आहे आणि आतापर्यंत त्यातून काय गोष्टी समोर आल्या? हो, संशोधन तर खूप चांगलं सुरू आहे. भारतात म्हणजे खूप चांगल्या चांगल्या संस्था आहेत, ज्या ICMRच्या आहेत. जसं NIV आहे, ती ICMRची आहे. तसं डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजीच्या आहेत. पुण्यामध्ये आपली नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स जी आहे, ती हो. बायोटेक्नॉलॉजी संस्था आहे. त्यामध्ये पण खूप सुरेख काम सुरू आहे. आणि CSRच्या लॅबोरेटरीज आहेत आपल्या. तर CCMB हैदराबाद आहे, IGIP दिल्ली आहे, NCL पुणे आहे. अशा बऱ्याच ठिकाणी कोरोनावर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सुरू आहे. आणि संशोधनामध्ये बरेच आपल्यासमोर गोष्टी समोर आल्या होत्या. जसं की आपण पाहिलं होतं की एक TFRने स्टडी केली होती, सिरो सर्व्हे केला होता मुंबईमध्ये. तेव्हा असं आढळून आलं होतं की इव्हन धारावी-बिरावीमध्ये जवळजवळ 40% ते 50% लोकांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या होत्या. तर हे संशोधन खूप चांगलं झालं होतं. हं. आजच्या दिवशी व्हायरस हवेमधूनच पसरते का नाही पसरत, हे याचं संशोधन आपल्या CCMB हैदराबाद आणि इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबियल टेक्नॉलॉजी चंदीगड या लोकांनी केलं आहे. आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आले आहेत. आणि ते खूप ठाम पुरावा देतात की डॉमिनंट वे ऑफ ट्रान्समिशन आपण जे म्हणतो, ते हवेतूनच आहे. त्यामुळे आपण त्याला पण म्हणू शकतो की हे खूप चांगलं आहे, की असे संशोधन आपल्या देशामध्ये खूप चांगली झालेली आहेत, की वेगवेगळ्या प्रकारचे. हं. आपण ड्रग्सचा इफेक्ट वगैरे पण बघत आहोत, की नवीन-नवीन ड्रग्स कोणते आहेत. आणि आपल्या ज्या संस्था आहेत, NCL पुणे झाली, IICT हो. हैदराबाद झाली, CDRI लखनौ झालं. हे लोकं वेगवेगळ्या ड्रग्सवर त्यांचं संशोधन करून क्लिनिकल ट्रायल्स करत आहेत. त्याचप्रमाणे आपण आयुषच्या पण ट्रायल्स करत आहोत. तर संशोधन बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारांनी सुरू आहे आजच्या दिवशी SARS-CoV-2 वरती आणि COVID-19 वरती. आणि याचा आपण पूर्ण आपण ज्या इंग्रजीमध्ये म्हणतो की 360 डिग्री व्ह्यू आहे, तो आपण सध्या घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि निश्चित रूपाने आपल्यासमोर जसे जसे निकाल येतील आहे, ते आपल्याला या रोगावर मात करण्यामध्ये उपयुक्त असतील. बरं. डॉक्टर शेखर मांडे, मी तुमचा बराच वेळ घेतला, पण बहुधा हा आता खरंच शेवटचा प्रश्न आहे की आताची जी लाट आहे, ही खरंच शेवटची आहे का? किंवा ही जी तिसरी लाट आहे, ही शेवटाची सुरुवात आहे असं म्हणायचं का? इथून पुढे लवकरच या सगळ्याला पूर्णविराम मिळेल? पूर्णविराम अजूनही आजच्या दिवशी आपल्याला माहिती नाही की आपल्याला केव्हा मिळणार आहे. लाटी येत राहणार. प्रत्येक रोगामध्ये अशा लाटांमध्ये अशा लाटी येतातच प्रत्येक रोगामध्ये. आपण पाहिलं तर 1918, 1919 स्पॅनिश हो. फ्लूमध्ये बऱ्याच लाटी आल्या आणि कित्येक लाखांनी लोक मरण पावले होते. तसंच या कोरोनामध्ये पण आपण पाहिलं, इतर देशांमध्ये, फ्रान्समध्ये, इटालीमध्ये वेगवेगळ्या लाटी आल्या आणि बऱ्याच लोकांना त्याचा त्रास झाला. त्यामुळे लाटी येतच राहणार. आणि आपल्यासमोर 2च उपाय आहेत. मी जसं म्हटलं होतं मगाशी, लवकरात लवकर लसीकरण आणि कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर, हे 2च गोष्टी आहेत, ज्याचं आपण जर पाळलं, नीटपणे जर पाळलं, तर आपल्या याच्यावर आपल्याला मात करता येईल. अ, तुम्ही मगाशी आयुष मंत्रालयाचा उल्लेख केला होता आणि त्यांचंही काही संशोधन सुरू आहे असं म्हटलं होतं. तर पॅरलली म्हणजे ॲलोपॅथीची जी आत्ता औषधं कोरोना किंवा अन्य व्हायरसवर उपयुक्त आहेत किंवा उपयुक्त ठरत आहेत, त्याला पॅरलली आयुष मंत्रालयाच्या कुठल्या गोष्टींना तुम्ही अधिक महत्त्व देता? आयुषचं आम्ही जे बघत आहोत, ते मुख्य म्हणजे आपल्या शरीराची प्रतिरोधकता कशी वाढावी, त्याच्याकरता आपण त्याच्या ट्रायल्स सुरू केलेल्या आहेत. CSIRने 5 वेगवेगळ्या ट्रायल सुरू केल्या आहेत आयुष मंत्रालयाबरोबर. त्याच्यामध्ये एक यष्टी मधूची एक ट्रायल सुरू आहे, एक अश्वगंधाची ट्रायल सुरू आहे, एक आयुष 64 ची ट्रायल सुरू आहे. अशा आणि ट्रायल्स ऑलमोस्ट संपत आल्या आहेत. येत्या 15-1 दिवसामध्ये मला वाटतं की आपण त्याचे निकाल ओढायला सुरुवात करू आणि तेव्हा आपल्याला कळेल की याचा किती फायदा झाला होता आणि किती नाही झाला होता. पण आयुष एक नक्कीच जे पारंपरिक ज्ञान असल्यामुळे आपल्या शरीराची प्रतिरोधकता वाढवते. याच्यामध्ये एक आपली म्हणजे समजूत होती. ती समजूत खरी होती की नव्हती, या क्लिनिकल ट्रायलच्या माध्यमाने आपल्याला कळणार आहे. आणि आपण आशा करूया की खरोखर पारंपरिक आपलं जे ज्ञान होतं, ते याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त असू शकेल. डॉक्टर, CSIR आणि अन्यही संस्थांच्या तर्फे जे संशोधन सुरू आहे, तुम्ही सर्वार्थानं देवदूत आहात. भारतातल्या आणि जगभरातल्या जनतेकरता तुमचं संशोधन आणि भारतातल्या 2ही कंपन्यांनी तयार केलेली लस ही निश्चितपणे प्रेरक आहे, आश्वासक आहे आणि दिलासादायक सुद्धा आहे. सगळ्या जनतेच्या वतीनं तुमच्यासारख्या सर्व संशोधकांचे, या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे मनापासून ऋण व्यक्त करतो. तुम्हाला तुमच्या पुढच्या संशोधनासाठी शुभेच्छा देतो आणि तुम्ही सविस्तर वेळ दिलात. लोकांच्या मनातल्या अनेक प्रश्न, शंका आणि कुशंका सुद्धा तुम्ही दूर केल्यात. याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
तेव्हा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अशा प्रकारचे विषाणू येत राहतात, त्याला तोंड देणं आपलं काम आहे आणि ते तोंड आपण अतिशय हिमतीनं दिलं पाहिजे. मास्क सतत घराबाहेर पडताना वापरला पाहिजे, अंतराच्या नियमाचं पालन केलं पाहिजे. आत्ता या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात, एक छोटासा ब्रेक घेऊयात, पण सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी. तसंच तुम्ही थोडंसं उशिरा कदाचित टी व्ही लावला असेल आणि ही मुलाखत तुमची मिस झाली असेल तर डॉक्टर शेखर मांडे जे CSIRचे महासंचालक आहेत त्यांची खूप अभ्यासपूर्ण आणि सविस्तर मुलाखत News18 लोकमतच्या वेबसाईटवर, फेसबुकवर, ट्विटरवर तुम्ही पाहू शकाल. छोटासा ब्रेक घेऊया. सोना